Hello friends and welcome in the video of English and e-learning solutions. मित्रांनो, इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ म्हणजे तुमची स्वतःची ओळख इंग्लिश बोलत असताना कशा प्रकारे करून द्यायची हे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही टिप्स अँड ट्रिक्स आपण बघत आहोत इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भात. चला तर सुरू करूया. बघा, इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ हा एक महत्त्वाचा भाग इंग्लिश बोलत असताना आहे. मास्टर द परफेक्ट सेल्फ इंट्रोडक्शन. तुमची स्वतःची ओळख जर तुम्हाला करून द्यायची आहे तर 3 स्टेप्स आहेत आणि या 3 स्टेप्सच्या मदतीनं तुम्ही तुमची ओळख चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलत असताना करून देऊ शकता. फर्स्ट स्टेप, प्रेझेंट हू आर यू, म्हणजे सध्या तुम्ही कोण आहात, काय करत आहात, हे समोरच्या व्यक्तीला सांगा. बघा, इंट्रोडक्शन करून देत असताना आपण नाव सांगतो, आपण कुठून आलो ते सांगतो, आपण काय करतो ते सांगतोय. म्हणजे कॉमन गोष्टी आहे. आता सध्या तुम्ही काय करत आहात ते सांगा, प्रेझेंट. देन पास्ट, हाऊ डिड यू गेट देअर, तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचलात किंवा तुम्ही काय करत होतात हे त्या पास्टमध्ये तुम्ही सांगावं. म्हणजे हे अशा प्रकारे त्याची तुमची ओळख तुम्ही समोरच्या व्यक्तीला करून द्यावी. पास्ट प्रेझेंट झालं, त्यानंतर पास्ट झालंय आणि त्यानंतर आहे फ्युचर. फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये व्हॉट आर यू गोइंग, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला भविष्यात कुठे जायचं आहे, पुढे कुठे जायचंय. एक्सप्लेन व्हाय यू आर एक्साइटिंग अबाउट दिस स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी, तुम्ही या विशिष्ट संधीबद्दल उत्साही का आहात ते स्पष्ट करा. म्हणजे बघा, लक्षात घ्या, पहिलं काय, प्रेझेंट, तुम्ही सध्या कोण आहात. मेन्शन युअर करंट रोल, प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी अँड वन मेजर अचिव्हमेंट, तुमची मेजर अचिव्हमेंट काय आहे, मोठं यश तुम्ही कुठलं मिळवलं ते सांगा आणि सध्या तुम्ही काय करत आहात ते सांगा. सेकंडमध्ये हाऊ डिड यू गेट देअर, म्हणजे भूतकाळात तुम्ही काय करत होता किंवा या भूमिकेसाठी योग्य असलेल्या कामाचा थोडक्यात 1-2 वाक्यामध्ये तुम्ही आढावा घेऊन ते सांगितलं पाहिजे. आणि त्यानंतर फ्युचर, वेअर आर यू गोइंग, एक्सप्लेन व्हाय यू आर एक्साइटेड अबाउट दिस स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी, तुम्हाला जी संधी मिळणार आहे किंवा ज्या कामासाठी तुम्ही स्वतःचे इंट्रोडक्शन करून देत आहात त्याच्याबद्दल तुम्ही उत्साही का आहात हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ओके. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा, कीप इट अंडर 90 सेकंड्स. हे सगळ्या गोष्टी आपल्याला 90 सेकंदाच्या आत करायच्या आहे. म्हणजेच बी कन्साइज टू कीप द लिसनर एंगेज्ड अँड कॉन्फिडंट. जो लिसनर आहे, जो ऐकणारा आहे, त्याला आपण आत्मविश्वासाने बोलतोय, विथ कॉन्फिडन्स आपण बोलतोय असं वाटलं पाहिजे. आणि हे वाटण्यासाठी आपण छोटे छोटे एक्सप्रेशन्स किंवा ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स आपण तेथे वापरले पाहिजे.